मंडळी, आता चर्चा प्रीती संगमावरच्या एका अनपेक्षित भेटीची। महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांची ओळख म्हणजे ते थेट बोलणारे, मनातली भावना रोखठोक व्यक्त करणारे नेते अशीच आहे आणि त्याचाच प्रत्यय आज कराडमध्येही आला। अजित पवार आणि त्यांचे पुतणे रोहित पवार आज प्रीती संगमावर आमने सामने आले आणि त्यावेळी अजितदादांनी काय करावं तर काकांचं दर्शन घे असं ते थेट रोहित पवारांना म्हणाले। मग रोहित पवारांनीही दादांविषयीचा आदर आणि त्यांचा मान राखून त्यांना वाकून नमस्कार केला। पण एवढ्यावरच थांबतील ते अजितदादा कसले? ढाण्या, कर्जत जामखेडमध्ये मी सभा घेतली असती तर काय झालं असतं असंही अजित पवारांनी रोहित पवारांना सुनावलं। दादांच्या परखड डायलॉगच्या मागची पार्श्वभूमी फार महत्त्वाची आहे। अजित पवारांनी बंड केल्यावर रोहित पवार शरद पवारांसोबत त्यांच्या पक्षातच राहिले। तेव्हापासून त्यांनी अजित पवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नव्हती। लोकसभा निवडणूक असो किंवा नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक असो, रोहित पवार हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा सातत्यानं खरपूस समाचार घेत आले। अर्थात त्यावेळी अजित पवारांनीही रोहितला खडेबोल सुनावले होते। 2019 साली रोहित यांना हडपसरमधून उमेदवारी हवी होती, पण तिथे चेतन तुपे आधीपासूनच चांगलं काम करत होते, म्हणून शरद पवारांनी रोहित यांना हडपसरमधून उभं करण्यास नकार दिला। तेव्हा रोहित भाजपमध्ये जाण्यास निघाला होता। मी त्याला राजकीयदृष्ट्या कर्जत जामखेडमध्ये बसवलं असा गौप्यस्फोट अजितदादांनी केला होता। विधानसभा निवडणुकीच्या शनिवारी लागलेल्या निकालात रोहित पवारांना कर्जत जामखेडमध्ये अगदी निसट्टा विजय मिळवता आला। त्यांनी आपली जागा केवळ 1243 मतांनी राखली आणि त्याच पार्श्वभूमीवर मी सभा घेतली असती तर तुझा पराभव झाला असता या भावनेनंच अजितदादांनी रोहित पवारांना आज सुनावलं। दर्शन घे दर्शन काकाचं आणलं नाही रे मला, नाहीतर मी जाण्या थोडक्यात वाचला। माझी सभा झाली असते तर काय दर्शन घे दर्शन काकाचं आणलं नाही रे मला, नाहीतर मी जाण्या थोडक्यात वाचला। माझी सभा झाली असते तर काय वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या 19च्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाय पडणं ही जबाबदारी आहे। कारण ही जी भूमी आहे चव्हाण साहेबांची स्मृती ठिकाण आहे, या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही। ते असंही म्हणले की माझी सभा झाली असती तर अडचण झाली असती। नाही झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं, उलटही होऊ शकलं असतं, पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही। इथं एक पद्धत आहे, मराठी संस्कृती आहे, आपण वडीलधाऱ्यांचा। आम्ही पण जर लवकर आलो असतो काय आमच्या त्या पोलिसांनी आम्हाला शाळेंनी तिकडेच नेलं, नाही तर कदाचित साहेबांची आमची पण इथं गाठ पडली असती। अरे बरोबर आहे रे, पण आता काय करतो ते टायमिंग जुळलं नाही, त्याच्यावर मी डिपार्टमेंटवर। मंडळी, आज सकाळी शरद पवारांसह अनेक नेत्यांनी प्रीती संगमावर जाऊन यशवंतराव चव्हाणांना अभिवादन केलं। त्यानंतर घडलेला दादा आणि रोहित पवारांच्या भेटीचा किस्सा आपण पाहिला, पण त्यानंतर लगेच माध्यमांशी बोलत असताना अजितदादांनी शरद पवारांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांवर उत्तरं दिली। त्यातला सर्वात मोठा प्रश्न होता यशवंतराव चव्हाणांवरूनच आणि त्यावरच दादांनी उत्तर दिलं। चव्हाण साहेबांनी उभ्या आयुष्यामध्ये कधीही त्या काळाचा जनसंघ किंवा नंतरचा भाजप यांच्याशी त्यांचा कधी संबंध नव्हते। वैचारिक अंतर जे त्यांनी ठेवलं ते अखेरपर्यंत ठेवलं। आम्ही आता का किती दिवस आम्हाला नावं ठेवणार आहे तुम्हाला माहित नाही। आपल्याला एक माहिती का, 78ला जी घटना घडली त्याला चव्हाण साहेबांचा पाठिंबा होता, चव्हाण साहेबांचा पाठिंबा होता। तुम्ही का पोहोचता आता? सगळं सोयीचं राजकारण नाही रे बाबा चालत। आम्ही केलं की ते चुकीचं। आम्ही आजही म्हणतोय ना की आम्ही चव्हाण साहेबांच्याच विचारांनी चाललेलो आहे। आणि पवार काका पुतण्यांच्या सामन्यात आणखी एक विषय होता, तो म्हणजे युगेंद्र पवार, आणि त्यावरूनच दोन्ही नेत्यांमध्ये दावे आणि प्रतिदावे झाले। आपण तेही पाहूया। कुणीतरी उभं राहायला हवं त्या मतदारसंघ त्याचा माझा डायरेक्ट समज उद्या तिथे उमेदवारच उभा केला नसता तर महाराष्ट्रात काय मेसेज गेला असता। त्यामुळे कुणीतरी निवडणूक लढवायची गरज आहे
आणि आम्हाला माहीत होतं की काही तुलना होऊ शकत नाही दोघांची. अजित पवार त्यांचे जे अनेक वर्षाचं असोसिएशन, सत्तेचे त्यांचे स्थान हे एका बाजूला आणि एक नौका तरुण एका बाजूला, त्यामुळे आम्हाला त्याची कल्पना होती. युगेंत धंदापाणी करणार आहे, त्याचा काही राजकारणाशी दुरान्वय पण संबंध नाही. आणि त्यालाच बरं माझ्या सख्या भावाच्या त्याच्या मुलालाच, माझ्या सख्या पुतण्याला उभं करायचं काहीच कारण नव्हतं. मी तर सांगून दमलो की लोकसभेला माझी चूक झाली. परंतु चूक झाली म्हणजे काय, घरातलाच माणूस उभा करायचा. काय झालं, इकडं आमच्या बाबा आत्राम, तिथंही घरातली मुलगी त्यांच्या विरोधात, त्यांची स्वतःची मुलगी उभी केली. माझ्या इथं सख्खा पुतण्या माझ्या विरोधात उभा केला. अशा अनेक ठिकाणी घरातलीच माणसं काढली आणि उभी केली. मंडळी, तुम्ही स्वतः ऐकलं शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही काय म्हटलं. पण अजित पवारांनी कर्जत जामखेडमध्ये सभा न घेणं हे तिथले महायुतीचे उमेदवार राम शिंदेंच्या चांगलंच जिव्हारी लागले. मी अजित पवारांना सभा घेण्यासाठी वारंवार विनंती केली, पण त्यांनी शेवटपर्यंत सभा घेतली नाही. त्यामुळे रोहित पवारांना फायदा झाला असा राम शिंदेंच्या वक्तव्याचा मतितार्थ आहे. याच मुद्द्यावर एबीपी माझाशी बोलताना राम शिंदे हे भाऊक झाल्याचं दिसून आलं. अजितदादांच्या सभा वारंवार मागितल्या, पक्षाकडे देखील सांगितलं, नेतृत्वाकडे देखील सांगितलं. आमचे जे वरिष्ठ दिल्लीचे जे इन्चार्ज ऑफिसर होते त्यांना देखील मी या संदर्भामध्ये वारंवार बोललो, परंतु त्यांनी सभा दिली नाही. अजितदादांचा हा मेसेज देखील मी, आदरणीय दादा नमस्कार, 227 कर्जत जामखेड जिल्हा अहिल्यानगर मतदार संघ निवडणुकीसाठी आपली प्रचार सभा तारीख मिळावी ही विनंती आमदार राम शिंदे, अशा पद्धतीचा मी मेसेज 7 ऑक्टोबरला त्यांना दिलेला आहे. म्हणजे 5 ऑक्टोबरला फॉर्म माघारी घेतला आणि 7 तारखेला मी ही त्यांची सभा मागितली आहे. आणि मग अशा पद्धतीने त्यांनी स्वतः कबुली दिली आहे. हे अतिशय हे गैर आहे. ह्या महायुतीचा धर्म त्यांनी पाळला नाही, याच्यावरून हे सिद्ध होतं. जर एक सभा झाली असती तर रोहित पवारांचा पराभव नक्की होता असं त्यांचं. दुसऱ्या पक्षाचं काय बोलतंय? अमित शहा आले का? देवेंद्र फडणवीस आले का? अजून दुसरे मोठे भाजपचे नेते आले का? नाही आले. माहीत होतं काय होणार आहे. त्यामुळे उगाच दुसऱ्या पक्षाच्या एखाद्या नेत्यांना रॉंग बॉक्समध्ये तुम्ही का पाडताय? तुम्ही पडला आहात ना, तर तुमच्या आता मंत्रिपदाची अपेक्षा झाली म्हणून तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी, दुर्दैवाने त्यांना यश आलेलं नाही. थोडे नैराश्यामध्ये ते आहेत, डिप्रेशनमध्ये आहेत. त्या अनुषंगाने ते बोलतात असं आपल्याला बोलावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.